26 जानेवारी गणतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात देशभक्तीचा अनोखा आविष्कार पाहायला मिळणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे भव्य कवायती संचलन आयोजित करण्यात आले आहे। अमरावती शहरातील पोलीस मैदानावर तब्बल 2000 विद्यार्थ्यांकडून देशभक्ती गीतांवर विविध कवायती सादर केल्या जाणार आहेत, तर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये एका मैदानावर अनेक शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत। 14 मिनिटे 40 सेकंदाच्या देशभक्ती गीतांच्या व्हिडिओद्वारे हे कवायती संचलन सादर होणार असून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या भव्य कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। अमरावती शिक्षण मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण उपसंचालक निलिमा टाके, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल हे उपस्थित होते। दिनांक 26 जानेवारी 2026 देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतावर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। हा महत्त्वाकांक्षी जो उपक्रम आहे, हा कार्यक्रम आहे आदरणीय मंत्री महोदय, शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे। शालेय शिक्षण विभागाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसार संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक व्यवस्थापनाच्या, प्रत्येक माध्यमाच्या, प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे। प्रत्येक शाळेमध्ये सामूहिक गीतांवर कवायत संचलन होणार आहे। सांघिक भावना विद्यार्थ्यांमध्ये, देशप्रेम, शिस्त, राष्ट्रप्रथम, देशप्रथम ही भावना मुलांमध्ये रुजावी, विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा त्यामागचा मुख्य हेतू आहे। यावर्षी प्रत्येकच जिल्ह्यातील प्रत्येकच शाळेमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडणार आहे। सुमारे 14 मिनिटे 40 सेकंदाचा हा एक व्हिडिओ आहे। याच्यामध्ये अनेक देशभक्तीपर गीताचं संकलन करण्यात आलेलं आहे आणि त्या गीतांवर विद्यार्थी हे एकसंघपणे एकत्रित होऊन मोठ्या प्रमाणामध्ये सामूहिक कवायती सादर करणार आहेत। प्रत्येक तालुक्याला मोठ्या शाळा, प्रत्येक जिल्ह्यामधील मोठ्या शाळा तिथे या सामूहिक कवायतीचा संचलन पार पडणार आहे। जिल्ह्याचा जो मुख्य प्रजासत्ताक दिनाचा जो कार्यक्रम आहे तो यावर्षी पोलीस कवायत मैदानावर संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उपस्थित राहणार आहे। त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतो आहे। यामध्ये या कार्यक्रमाच्या दिवशी या मैदानावर अमरावती जिल्ह्यामधील सुमारे 4 शाळांमधील 2000 विद्यार्थी एकत्र येऊन कवायत संचलन करणार आहे। देशभक्तीपर गीतांचं जे एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे ते अतिशय प्रेरणादायी, उत्साहवर्धक आणि देशभक्ती रुजवणारं आहे। मुलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सगळी व्यवस्था ही तयार करण्यात आलेली आहे। सर्व नियोजन ही अतिशय छान पद्धतीने तयार करण्यात आलं आहे। मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खाऊ वाटप याचं सुद्धा नियोजन चांगलं करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी पोलीस कवायत ग्राउंडवर जाऊन तिथे दररोज या कवायतीचा संचलनाचा सरावसुद्धा करत आहे। त्याचप्रमाणे तालुका स्तरावर सुद्धा ज्या मोठ्या शाळा आहेत, 3 शाळा, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा, सोबतच अनुदानित शाळा आणि त्यानंतर सेल्फ फायनान्सची एक शाळा, अशा 3 शाळांमध्ये त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधील 3 ते 4 शाळा मिळून 500च्या वर, कुठे 700 तर कुठे 1000 विद्यार्थी एकत्र येऊन सामूहिक कवायत करणार आहेत आणि अतिशय वातावरण उत्साहपूर्वक आहे। पालकांमध्ये सुद्धा हा उत्साह निर्माण झालेला आहे। माझी या निमित्ताने सर्व पालकांना, संपूर्ण समाज बांधवांना विनंती आहे की आपल्या या पाल्यांचं, आपल्या या विद्यार्थ्यांचं कौतुक बघण्यासाठी आणि एकसंघ कार्यक्रम बघण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी या मुख्य समारोहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।